पुण्यातील इंजिनियर तरुण तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। काही महिन्यांपूर्वी एका इंजिनियर तरुणीनं आयुष्य संपवलं होतं। त्यानंतर आता एका IT इंजिनियर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी IT पार्कात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी IT पार्कमध्ये IT इंजिनियर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं। पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या IT इंजिनियर तरुणाचे नाव होतं। सोमवारी सकाळी कंपनीमध्ये मीटिंग सुरू होती। याच वेळी छातीत दुखत असल्याचे कारण देऊन पियुष मीटिंगमधून बाहेर पडला। त्यानंतर त्याने 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। पियुषने आत्महत्या केल्याचे कळताच कंपनीसह हिंजवडी IT पार्कमध्ये खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पियुषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। याबाबत पोलिसांनी पियुषच्या कुटुंबियांना माहिती दिली। या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। पियुष हा मूळचा नाशिकचा होता। तो हिंजवडीतील ॲटलास कॉप्को ग्रुप या कंपनीत कार्यरत होता। एका महिन्यापूर्वी पियुष कंपनीत रुजू झाला होता। पियुषने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। पियुषच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे।